शिवसेनेचे कार्यकर्ते असलेले अशोक ढोडी यांचे अपहरण झाल्याचं सांगण्यात येते। गेल्या 7 दिवसापासून ते बेपत्ता आहेत। ज्या ठिकाणावरून त्यांचे अपहरण झाल्याचं सांगण्यात येतं त्या ठिकाणी आता पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते केलं जात आहे। CCTV कॅमेरे तपासले जात आहेत। त्याच पद्धतीने या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने तपासणी केली जाते की कुठं त्यांचे पुरावे सापडतात का, ज्या ठिकाणाहून त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे। एकूणच पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील असोत किंवा डहाणूचे विभागीय पोलीस अधीक्षक आहेत अनिल लाड, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि एकूणच सर्व पोलीस जे आहेत ते या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अशोक ढोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत। कॅमेरा पर्सन प्रियांशु चव्हाणसह प्रवीण चव्हाण, T9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।